मंडळी, गेल्या 2-3 दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ अक्षरशः तुफान व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी बॉय दिसतोय, त्याच्या तोंडात सिगारेट आहे, हातात लायटर आहे. पण सिगारेट पेटवण्याऐवजी तो एकाच ठिकाणी उभा आहे आणि जवळपास 2 तास तो त्याच अवस्थेत उभा राहिलेला दिसतोय. ना हालचाल, ना प्रतिक्रिया, काहीच नाही. जणू काही त्याच्यासाठी वेळ थांबली आहे. आजूबाजूचे लोक सुरुवातीला फक्त पाहत राहिले. काहींना वाटलं तो थकलेला असेल, काहींना वाटलं तो विचारात हरवला असेल. पण बराच वेळ तो तसाच उभा राहिल्यानंतर लोकांना संशय आला आणि अखेर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. दरम्यान जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा लोकांनी वेगवेगळे तर्कवितर्क लावायला सुरुवात केली. काही लोकांच्या मते हा तरुण झॉम्बी ड्रगचा व्यसनी आहे असं बोललं जाऊ लागलं आणि त्यानंतर हे झॉम्बी ड्रग खूप चर्चेत आलं. म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे, हे झॉम्बी ड्रग नेमकं काय असतं, खरंच लोक या ड्रग्समुळे तासनतास पुतळ्यासारखे गोटून राहतात का, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे ड्रग अमेरिकेतून आता भारतातही पोहोचले का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, 24 मार्चला चंदीगडच्या सेक्टर 33B मध्ये लोकांनी एका डिलिव्हरी बॉयला एका स्थितीत 2 तास उभा असलेलं पाहिलं. तो एक पाऊलही हलत नव्हता, राधा तो हलूच शकत नव्हता. सुमारे 2.5 तास तो एका स्थितीत रस्त्याच्या कडेला उभा होता, त्याचे डोळे बंद होते आणि हातात लायटर होता. काही वेळाने लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचं एक पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्या तरुणाला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. इन्स्पेक्टर सतिंदर यांनी सांगितलं की डिलिव्हरी बॉयला पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली, पण या तरुणाने कोणाशीही गैरवर्तन केलं नव्हतं. त्यामुळे चौकशी केल्यानंतर त्याचं नाव आणि पत्ता नोंदवून घेऊन त्याला ताकीद देऊन सोडून देण्यात आलं. त्यानंतर तो स्वतः स्टेशनमधून निघून गेला. दरम्यान या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आणि लोक त्याला झॉम्बी ड्रगशी जोडू लागले. तेव्हापासून या झॉम्बी ड्रगची जोरदार चर्चा होतीये. म्हणूनच हे झॉम्बी ड्रग काय असतं ते आधी बघूया. झॉम्बी ड्रग हे खरं तर प्राण्यांना दिलं जाणारं एक औषध आहे, ज्याला झायलेझिन म्हणून ओळखलं जातं. प्राण्यांच्या उपचारादरम्यान झायलेझिन त्यांना शांत करतं, हलक्या बेशुद्ध अवस्थेत ठेवतं आणि त्यांच्या वेदना कमी करतं. म्हणून याला सामान्यतः ट्रँक म्हणूनही ओळखलं जातं, जसं की ट्रँकलायझर मध्ये असतं. झायलेझिन हे एक नॉन ओपियाइड औषध आहे, म्हणजे ते अफूपासून बनत नाही. पण हेच झायलेझिन जर फॅन्टॅलिन, हेरोईन किंवा कोकेन सारख्या ओपियाइड औषधांसोबत मिसळून तयार केलं आणि ते घेतलं तर त्याची नशा खूप जलद आणि तीव्र होते. म्हणूनच झायलेझिन आणि ओपिओइड्सच्या या मिश्रणाला बोलाचालीच्या भाषेत झॉम्बी ड्रग असं म्हटलं जातं. या नावामागे आणखीन एक कारण म्हणजे त्याचा परिणाम. या ड्रगचा वापर करणारे लोक अनेकदा बऱ्याच वेळा एका स्थितीत बेशुद्ध अवस्थेत पडून राहतात. त्यांच्या शरीरावर फोड, पुरळ आणि जखमांवर लाल चट्टे दिसू लागतात. सायन्स फिक्शन मूव्हीजमध्ये जसं व्हायरसने संक्रमित जिवंत प्रेतांसारखे लोक दाखवले जातात, ज्यांना आपण झॉम्बी म्हणतो, तसा काहीसा या व्यसनी लोकांचा लुक दिसतो. म्हणूनच त्याला झॉम्बी ड्रग ऍडिक्ट म्हणलं जातं. झायलेझिन सगळ्यात आधी 1962 मध्ये एका जर्मन कंपनीने विकसित केलं होतं आणि त्याचा उपयोग प्रामुख्याने प्राण्यांमधील वेदना कमी करण्यासाठी आणि ऑपरेशन दरम्यान त्यांना बेशुद्ध करण्यासाठी केला जात होता. महत्वाचं म्हणजे हे औषध मानवांसाठी योग्य नाहीये, तरीही लोक या धोकादायक ड्रगकडे वळताना दिसत आहेत. गेल्या वर्षभरापासून अमेरिकेतील झॉम्बी ड्रग युजर्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत होते. पण आता पंजाब मधला हा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर एक मोठा प्रश्न उभा राहिलाय. तो म्हणजे आता भारतातही तरुणांना हे झॉम्बी ड्रग मिळू लागलंय का? खरं तर झायलेझिन म्हणजे झॉम्बी ड्रग खूप स्वस्त आहे आणि हाच त्याचा गैरवापराचं सगळ्यात मोठं कारण ठरतो. बेकायदेशीर बाजारात ते अत्यंत कमी किमतीत मिळत असल्यामुळे ड्रग तस्कर फॅन्टॅलिन किंवा हेरोईन सारख्या महागड्या ड्रग्स मध्ये त्याची भेसळ करतात. डीईच्या एका अहवालानुसार फॅन्टॅलिन मध्ये झायलेझिन मिसळल्यामुळे नशेचा प्रभाव अधिक काळ टिकतो आणि यामुळे कमी खर्चात जास्त नफा मिळवता येतो. धक्कादायक बाब म्हणजे अनेक वेळा ड्रग्ज घेणाऱ्या व्यक्तींनाही हे माहिती नसतं की ते भेसळयुक्त ड्रग घेत आहेत. आता हे ड्रग मानवी शरीरात नेमकं कसं काम करतं तेही समजून घेऊया. झॉम्बी ड्रग मध्ये असलेले झायलेझिन हे मानवी मेंदू आणि मज्जातंतू मधली अल्फा 2 रिसेप्टर्सना सक्रिय करतात. हे रिसेप्टर्स आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर परिणाम करतात आणि नॉर्पिनेफ्रिन नावाच्या न्यूरोट्रान्समीटरचं प्रमाण कमी करतात. नॉर्पिनेफ्रिनचं काम आपल्याला जागृत, सतर्क आणि सक्रिय ठेवणं हे असतं. पण जेव्हा झायलेझिन हे रिसेप्टर्स सक्रिय करतं, तेव्हा नॉर्पिनेफ्रिन कमी होतं आणि इथूनच शरीरावर त्याचा परिणाम दिसायला लागतो. यामुळे मेंदूची क्रियाशीलता मंदावते, मेंदू जणू सुन्न होतो आणि व्यक्ती ज्या अवस्थेत असतो त्याच अवस्थेत सुस्ती अनुभवत हळूहळू झोपेच्या अवस्थेत जातो. त्यांना आजूबाजूला काय घडतंय याची जाणीवही राहत नाही. याच वेळी शरीरातील स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होतात, शरीरात प्रचंड अशक्तपणा जाणवतो आणि हालचाल करण्याची क्षमता खूप कमी होते. म्हणून अशा अवस्थेत व्यक्ती तासनतास एकाच जागी, एकाच स्थितीत राहू शकते, कारण मेंदूकडून स्नायूंना हालचालीसाठी योग्य सिग्नलच मिळत नाही. आता झॉम्बी ड्रगची अशी प्रकरणं यापूर्वी नोंदवली गेली आहेत का तेही पाहूयात.
मंडळी, भारतात अद्याप झॉम्बी ड्रगचा मानवी वापर झाल्याचा कोणताही अधिकृत पुरावा नाहीये. मात्र अमेरिकेत याचा वापर मोठ्या प्रमाणावर आढळतो. 2000च्या दशकाच्या सुरुवातीला पोर्टो रिको येथे ड्रग्स व्यसनींनी याचा वापर सुरू केला होता. त्यावेळी ते घोड्यांना बेशुद्ध करणारा औषध म्हणून ओळखले जात होतं. 2006 मध्ये अमेरिकेत या ड्रग्सच्या वापरामुळे 7 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर 2014 पर्यंत हेरोईन सारख्या ड्रग्समध्ये भेसळ म्हणून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. एप्रिल 2023 मध्ये जो बायडेन यांच्या प्रशासनाने याला वाढता राष्ट्रीय धोका घोषित केलं होतं. 2022 मध्ये युक्रेनमध्येही याच्या एका मृत्यूची नोंद झाली होती. 2024 मध्ये युके सरकारने याला नियंत्रित ड्रग्सच्या यादीत समावेश केलं. अहवालानुसार फिलाडेल्फियामध्ये झायलेझिनचा वापर सगळ्यात जास्त आहे आणि तिथे ड्रग्सच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे 31% प्रकरणांमध्ये याचा संबंध आढळतो. सध्या हा ट्रेंड संपूर्ण अमेरिकेत पसरलेला आहे आणि आता चंदीगडचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतातही लोक विचारत आहेत की हे झॉम्बी ड्रग इथं आलं तरी कुठून. तसं बघायला गेलं तर भारतात झॉम्बी ड्रगच्या बेकायदेशीर वापराबाबत कोणतीही ठोस आणि अधिकृत माहिती उपलब्ध नाहीये. सरकारच्या माहितीनुसार झायलेझिनचा वापर केवळ प्राण्यांच्या उपचारांसाठीच करण्याची परवानगी आहे आणि मानवांमध्ये त्याचा वापर बेकायदेशीर आहे. एका सर्वेक्षणानुसार भारतात सुमारे 5.7 कोटी लोक हेरोईन सारख्या अफू आधारित ड्रग्सच्या आहारी गेलेत. तर जवळपास 4 कोटी लोक इतर औषधांचा गैरवापर करतात. भारतात पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारत हे अंमली पदार्थांच्या तस्करी आणि वापरामुळे जास्त प्रभावित असलेले प्रदेश आहेत. 2021च्या NCRBच्या आकडेवारीनुसार NDPS कायद्याअंतर्गत सगळ्यात जास्त प्रकरणं उत्तर प्रदेशमध्ये नोंदवली गेली, तर महाराष्ट्र आणि पंजाब त्यानंतर आहेत. मंडळी, हे सगळं पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे व्हायरल व्हिडिओमुळे झॉम्बी ड्रगची चर्चा जरी वाढली असली तरी वास्तव थोडं वेगळं आहे. सध्या तरी भारतात झॉम्बी ड्रगचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याची कोणतीही अधिकृत केस नाहीये, पण याचा अर्थ असा नाही की धोका नाहीये, कारण ड्रग्सचं जाळं हळूहळू पसरत असतं. महाराष्ट्रातही गेल्या काही वर्षांमध्ये MD, कोकेन, सिंथेटिक ड्रग सारख्या पदार्थांची प्रकरणं समोर आली आहेत. म्हणजेच हा धोका आपल्या आसपासच फिरतोय. म्हणून मंडळी, व्हायरल व्हिडिओवर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी तथ्य समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे अशा घातक पदार्थांपासून स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना दूर ठेवणं आहे. कारण ड्रग्सचं नाव काहीही असो, त्याचा शेवट मात्र धोकादायकच असतो. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.